आता गिरगावकर पुढच्या जन्माला माणूस होईल हे कशाहून खरं? बर ठीक आहे, माझ्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली, तुम्हाला तरी माहितीये का तुम्ही माणसं होता म्हणून? हे तुमचं तुम्हाला तरी भान आहे का? नाही. मग आपण आता पाप पुण्य समान पावी जे कर्मभूमी. पाप जर जास्त झालं तर नरकाला, पुण्य जास्त झालं तर स्वर्गाला, आणि समसमान जर पारडा असलं तर मानवाचा जन्म. आता खालीवरी वगळल्याच्या नंतर उद्या जर गिरगावकर सर्पाच्या योनीत गेला तर ऊस तोडणाऱ्याला भेडवायला आहे, गरीबायलाच भेडवायला आहे ना. सरप बंगल्यातल्या थोडाच भेडीत असतो आपण, आहे की नाही? ते बारीक गरीब लोकायलाच काम करणाऱ्यालाच भेडीतून. मग काय हा आत्मा कोणात जाईल याचा विषय नाही. म्हणून सर्व भूता असावे, वैर नकोय, वैर नकोय. साधन बरवे हेची एक, निर्वैरतेचं इतकं मोठं साधन आहे तरी अंगीकार करील नारायण. तर देव स्वीकार करतो. अंतःकरणात वैर नसावा. याच्या पुढचा गोड विलासा सांगितला. सोयरी पिशून समानची घडे. सोयरीत ज्ञात आहेत, जिथं तुमच्या पोरी दिल्यात, ज्यांच्या तुमच्या पोरायला केल्यात, हे सोयरे. पण पिशून अर्थार्थी काही संबंध नसणारा वर्ग, अशा लोकांना सुद्धा हे सारखे वाटले पाहिजे, सारखे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं नाल्या साफ करणाऱ्यांना सुद्धा पितृ स्वयंपाक जेव घातला. त्यांनी त्यांच्यात पितर जाणले, समान वाटलं, समान समान. सोयरे पिशून समान चिकडे, चित्त परवडे परोपकारी. त्याचं चित्त, त्याचं अंतःकरण उपकार करण्याविषयी असावा तरीच अंगीकार करील नारायण. अन्यथा बडबडे तो शीन येणे वीन. शेवटचा टप्पा सांगितला. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. चित्त निर्मळ असलं पाहिजे. ज्याचं चित्त निर्मळ आहे त्यानं केलेलं परमार्थ हा केला असा होतोय. चित्त निर्मळ असा, चित्तानं सुद्धा पाप होतंय. तुम्हाला एक माहित असावा, पुराणातला द्वापार युगातला प्रसंग आहे. द्रौपदीनं कर्णाला पाठीमागून बघितलं होतं. पाहतसे पृष्ठभागा. द्रौपदीनं पाहिलं पाठीमागून, सुटसुटीत कर्णाचा बांधा. आणि कर्ण हा पांडवांसारखाच दिसायचा, कारण तो तिचाच पुत्र होता. कर्ण तो पांडवरे पहिला. आणि सहज बघत असताना सांगणारे लोक जरा वेगळं सांगतात. म्हणे द्रौपदी म्हणली, बाई 5च्या नंतर ह्यो बी असतात किडे पडतील सुमळ्यात या तोत्रात. हरामखोरा. द्रौपदीविषयी असं वाक्य. जगाचा बाप तिला बहीण मानित होता हो. तिच्याविषयी असं वाक्य. फक्त द्रौपदीनं कर्णाची पाठ पाहिल्याच्या नंतर आप्पा विचार केला, माझे एक मालक इकडं कोणीकडे आहेत. तर तितक्यामध्ये पातिव्रत्याचा अंक तिळा इतका ढळला होता. चित्तानं केलेलं पाप इतकं सुद्धा ढळायचं नाही. काय ताकद आहे. तुमचा ऊस कमी व्हावा असं मला वाटतंय, पण होतो का मायाच्यानं? मग काऊन येणार याला बाळ्या तू? उग फुकट कळण शेंडी वळवळे ना, काय गरज आहे का त्याच्याहून? हा, मला वाटतंय तुमचं पोरग नोकरीला लागून. आता शिकलन बाळ्या, तू या पोरानं तर खिडकीतून मास्तरला दगड आणले, ते कसं नोकरीला लागन? तुमचं वाईट व्हा मला वाटतंय, पण होतंय का माझ्याच्यानं? नाही. पण वाटलं तरी पाप आहे. मनानं मन संकल्पाची हो. तीर्थ 360 सांगितले. नद्या त्याच्यापैकी 350 येतात. एकाही तीर्थाच्या बापाची ताकद नाही. हे मन संकल्पाचे पाप आहे ते धुवायची. इतकी नालायक पाप असतात. म्हणून तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. निर्मळ चित्तानं केलेला परमार्थ अत्यंत टोकाचा असतो. तरीच सकळ केले होय, तरीच अंगीकार करील नारायण. बडबडे तो शीन येणे वेन. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला.
मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष, अन्नदान, फार जुनी परंपरा. आणि सारंगापूर नावाचं गाव, मला वाटतं मी फार दिवसानं एकदा तुम्ही मला आणलं होतं. हो, खूप दिवस झाले. त्यावेळेला मी 2008ला बोलेरो गाडी घेतली होती, त्यावेळेला आलतो. त्याच्या आधी एकदा ॲटो रिक्षात आलतो, 3 चाकाचा ॲटो होता, तुम्ही होते. मला लक्षात, मेमरी कार्ड टाईट आहे माझं. हो, त्यावेळेला मी आलतो. बऱ्याच दिवसापासून सात्विक, परमार्थिक, सदाचारी गाव आहे, आध्यात्मिक गाव आहे. आणि यावर्षी तर भव्य दिव्य असा सुंदरसा मंडपही झाला. खालून नाही म्हणालो मी, याच्यावरून झालाय. याच्यावरून आहे. अशा मारुतीरायाच्या वास्तू मोठ्याला होणं अत्यंत गरजेचं आहे. भवतालचा परिसर बी मोठा आहे. एक भंगिरे मला म्हणलं, महाराज कुठं मारुतीला पोरं व्हालेत. अरे सुंबळ्या, मारुतीला पोरं होत नाहीत, पण तू हे पोरं कुठं पैठणच्या तळ्यात बशी, तू का नालाय का? नाव मारुती राहायचंय, मजा कोण मारायलो? आपण. आपल्यालाच बसायला झाला का नाही? वास्तूचा कार्यक्रम असेल, घरापुढे आप्पा एवढे माणसं बसू शकत नाहीत. वास्तूची पूजा करता येईल, इथं कार्यक्रम करून माणसं जेव घालता येतील. काय कार्यक्रम नाही? अहो, एखाद्या गरीबाच्या मुलीचं, मोठाली माणसं कुठं जातील, पण सर्वसामान्य माणसाच्या एका छोट्या खाणी सात्विक, तात्विक, सदाचारी, पुण्यशील गरीबाच्या मुलीचं लग्न झालं तर या मंडपातल्या सहकार्य करणाऱ्याला 100 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. चांगली कामं करत जा, फार गरज आहे. अशी मंडप प्रत्येक गावात मारुतीरायाच्या समोर व्हायला पाहिजे. गोड सुंदरसं त्याला बेड वगैरे सगळं केलेलं छान. गावात जितक्या आडनावाची माणसं असतील तितक्यांना मनपूर्वक धन्यवाद, प्रणाम ह्या कामासाठी. भवतालची जागा आता बारीक करू नका, अशी राहू द्या, एवढी राहिली पाहिजे, आहे का नाही? मंदिराच्या भवतालची जागा अशी बारीक बारीक नाही केली पाहिजे. त्यानं रावणाचे तंगडे हाणले तर आपले तंगडे हाणायला त्याला काही टाइम लागत नाही. जर सत्याला भेद जा, मला नका भेऊ, माई काय पात्रता आहे, पण त्याला भेद जा. मंदिरातलं फार आगाव येते. हा, मी दुपारीच सांगितलं, भीमाला चापट मारायची ताकद पृथ्वीवर एकाही व्यक्तीची नव्हती, पण हे चापट हाणल्याच्या नंतर कानातून मुंग्या आल्या. तो भीमदादा म्हणले, वानरान मला चापट हाणून दगडासारखा गाल हो, तू खरंच वानर आहेस का? आधी भीम वानर म्हणूनच जाऊ लागले, त्याला वानर म्हणूनच. तर मारुतीराय म्हणले, म्या इतका ठोका आणल्यावर पृथ्वीवर एकही वाचला नाही, तू कसा वाचलास? तू कोणाचं पोरग आहेस? दोन्ही काही साध्या ताकदी नव्हत्या ना त्या. आणि मग मारुतीरायनं सांगितलं मी हनुमंत, त्यांनी सांगितलं मी अर्जुनांचा पांडवापैकी एक आहे. कडकडाटून आलिंगन दिलं आणि अर्ध शरीर भीमाचं वज्राचं केलं. इतकी ताकद आहे त्याच्यात, इतकी ताकद आहे त्याच्यात. परिसर मोठा ठेवत जा, चांगलं आहे. मोठ्या श्रद्धेने मृदंगाचार्य मंगेश महाराज, महाराष्ट्राला लाभलेली मृदंग क्षेत्रातली बुलंद तोप, आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज, गोड तोडीस तोड सुंदर पक्वाद वाजिता महाराज, तुम्हालाही प्रणाम, तुम्हालाही प्रणाम. तारखेच्या संदर्भात तुमच्या वतीनं तेच होक टाकीत होते. हो, बापूंना फोन केला उत्तरेश्वर बापून, आमचं हे डबकं बंद असते, म्हणजे मीच करीत असतो. 1-2 तास उघडायची आपली पात्रता आहे. महाराज तुम्हालाही प्रणाम. ज्या गावाला सद्गुरू नारायण बाबांचा आशीर्वाद आहे असे वांगीकर आदरणीय मच्छिंद्रनाथ आप्पा आहेत, फार पाठांतर. तसेच उत्तरेश्वर बापू वांगीकर, खूप पाठांतर. गायन क्षेत्रातली लाभलेली आपल्या मराठवाड्याला बुलंद तोप आदरणीय पंढरीनाथजी महाराज कदम, तोप आपल्या महाराष्ट्राला लाभलेली. याही बाजूचे इनेकरी बाबापासून इथपर्यंत, त्याही बाजूचे इनेकरी बाबापर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्यांच्या वतीने मला इथे येण्याचा योग आला, आत्माराम सहदेव चोखट,
उत्तम सदाशिव चोखट, दत्ता आसरोबा चोखट, विष्णू आसरोबा कागदे, राजेभाऊ रामकिशन चोखट, रामप्रसाद पंढरीनाथ चोखट, विलास तुकाराम चोखट आणि संतोष गणेश चोखट. हे 8 यजमान आहेत. इतके काय करायचे इतकुशा गिरगावच्या बाळूला. विठाला श्रद्धा आहे. आदरणीय वारकरी महाराज बाबा सुद्धा आहेत. आदरणीय परम श्रद्धेय या ठिकाणी मला वाटते भागवत कथा आमच्या गुरूंची आहे, ज्यांच्या वाणीवर अत्यंत नाविन्यपूर्ण प्रभुत्व आहे. एक सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्ती. खरं तर मनाचा मोठेपणा कथाकार लोक कीर्तनात बसत नसतात, नाहीत बसत. वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे वेदशास्त्र संपन्न अधिक वारकरी संप्रदाय, वैष्णव ब्राह्मण, हो, असे लोक पाहिले की माणसाला वाटते की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे अंश आहेत, ज्ञानोबारायांचे अंश आहेत. सात्विक तात्विक गुरुजींना प्रणाम करतो. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोते जनार्दन तुमच्याही चरणी नाक घासून प्रणाम करतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती प्रणाम करतो. अभंगावर येतो, निर्वैर व्हावे सर्वभूतासवे. देहूतले मालक सांगतात वैर करूच नका, करू नका वैर. 2-4 मुद्दे बारीक बारीक वैरानं काय होतंय आणि वैर नाही केल्यावर काय होतो याचा पुरावा देऊन आपण पूर्णविराम वेळेत करू. ट्रॅक्टर किती महागाईचं घ्यावा, पण आपला बांध आला की वळीलं पाहिजे, दुसऱ्याच्या रानात नाही घालायचं. वैर वैर. पुराणामध्ये सुदर्शन नावाचा एक सुंदर व्यक्ती होऊन गेला, अति सुंदर. मामा त्याचं नाव होतं सुदर्शन. पण तो एका देवतेपैकी होता दादा, विद्याधर नावाची देवता. इतका सुंदर इतका सुंदर इतका सुंदर, मदन त्याच्या पुढे चिल्लर होता. राजस कुमार मदनाचा पुतळा. चिल्लर आहे, चिल्लर आहे मदन, चिल्लर. मदन कोण माहितीये? रतीचा पती मदन. सुदर्शनाच्या पुढे मदन हा चिल्लर व्यक्ती होता. इतका सुंदर सुदर्शन. पण एका महाराजाशी वैर केलं. रस्त्याने चलता चलता कमरेत मानेत वाकलेले महाराज आणि मित्राला म्हणला, देखो बला कैसे तेडे महाराज चल रे. आपल्याला एखाद्या साधूला मानायचं नसेल तर मानू नका. साधू हा रंगारूपाने ओळखीताच येत नसतो, त्याला लायकी लागत असती. आणि बऱ्यापैकी अधिकारी लोक महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, आवडवली. मोठ्या लोकांचं लक्षण असतं, ते साध्या परिस्थितीत राहत असतात. अधिकारी लोकांना स्तुती आवडत नाही, निंदा स्तुती नावडे, पाहता परब्रह्म आवडे. संत शिरोमणी निळोबाराय सांगतात की हे तसे साधू मला आवडतात. निंदा स्तुती नावडे, पाहता परब्रह्म आवडे. हो काय, मग अशा महिमेतल्या साधूला आपण जर गबाळ्या म्हणलं, साधा म्हणलं तर आपली पात्रता आहे का? नाही. साधू म्हणून उपहासित
आमचे मालक नमूद करतात की संत मनोनी उपहासिती त्याचे पूर्वज नरका जाते संताची शोभावी काय म्हणले आप्पा? संताची क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नोहे बरे उभय लोक. अरे अरे, तुम्ही कुठल्याही भावानं जर साधूवर शोभ आणला तर त्याचं कधीच भलं नाही, कधीच भलं नाही, कधीच भलं नाही. आवडत नाही दुरून जावा. एक जुनी म्हण होती, ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचं नाव कशाला विचारायचं. काही गरज नाही ना, गरज नव्हती. अहो जगात एक नंबरचा सुंदर सुदर्शन रावणाच्या पत्न्यांच्या दातांचं वर्णन पौर्णिमेच्या चंद्राच्या तेजाशी केलंय. अगा निशापती भययम दंत कांती जायते लंकेशास्थित कामिनियो सौंदर्यानस्तते वचा. पौर्णिमेच्या चंद्रासारखे दात त्यांचे टवटवीत चमकायचे, तर त्याच्याही पेक्षा सुदर्शनाच्या दाताचं वर्णन करत असताना अब्राय भय जायते नक्षत्रो, या सगळ्या नक्षत्रांची कांती तेच त्याच्या दातात इतका सुंदर. काय गरज होती महाराजाची चेष्टा करायची. मला वाटतंय वळईनं नीट बसावानं लय वळ्या इष्ट्याच्या लग्नाला जात्यात. येते का वापस वळई इष्ट्याच्या लग्नाला गेल्या वापस येते का? हाय का नाही आगाऊपणा. मग जगात सुंदर आहे, काही गरज होती का? त्या साधूची चेष्टा केली. वैर सांगतोय वैर. चेष्टा केल्यावर साधू काही म्हणत नव्हतं देवा, कारण मोठी माणसं हत्तीच्या अंतकरणाची असतात. हत्तीला बघा किती कुत्रे भुकत ते त्याच्या मस्तीतच चलत आहे. त्याला माहिती आहे ना हे डसलं की बोचर होतंय. भुंकोनिया श्वान लागे हत्ती अशी गाडी पळायली ना तिच्या माग पळत येत. फुकट दुसऱ्यानं टाकलेल्या भाकरीचं रक्त मातीत घातलं त्या कुत्र्यानं. काय त्याला गरज आहे का? गरज नाही, गरज नाही. तेवढ्या मोठ्या महात्म्याची सुदर्शनानं चेष्टा करणं म्हणजे कुत्र्यानं भूक नये. ते साधून काय मनाव नाही घेतलं, पण तितक्यानं ऐकलाच नाही हो सुदर्शन्या. यानं त्या महाराजाला ढकलून दिलं, ढकलून दिलं. देवा खर्चटलं हो, खर्चटलं. एक दोन ठिकाणी घासलं आणि मग मात्र डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाला विचारलं, माझ्या देहूतल्या मालकांसारखं आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. देहूतले मालक म्हणतात, देवा आम्हाला जर काही लोक त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का रे? आम्ही जना भ्यावे देवे. देवा आम्ही मूर्ख लोकांना भ्यावं याची लाज तुला वाटत नाही? देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. तसा या साधून त्या काळात मालकाला प्रश्न केला, देवा काय माझा काही संबंध आहे का रे? मी तुझं भजन करतोय. अरे मी उन्हानं चलत असताना